माझं नाव कस्तुरबाई शेतीबाग गोंधळे, गाव आमचं पाली आणि गोंधळी समाजमधून मी एकटीच आपलं अयोध्येला जायला क्रॉस करायला आले. तुमचं नाव काय म्हणतात? खेडेकर साहेब आणि तुम्ही खेडेकर साहेब आणि प्रेरणा मॅडम, बोंबले मॅडम आणि यांनी आम्हाला सुकन आपल्याला रेल्वे स्टेशनला आणले. तिथं आपला संस्कार केला. तिथं चांगला आपला नाश्ता वगैरे दिला आणि खुशीत आपल्याला अंगीची रेल्वेमध्ये बसवले आणि आमदार साहेबांनी आमचा संस्कार केला आणि आम्ही अयोध्येला गेलो. नदीचं नाव शरवी नदीला नेले. तिथं आपली आरती वगैरे केली आणि लॉजला नेले. तिथं चांगली व्यवस्था केली आपली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याला गेलो, हनुमान दर्शन घेतलं. अयोध्येला गेलो, राम मंदिरला गेलो. तिथे देवदर्शन घेतलेलं. आपलं चांगल्या ह्याच्यानं आम्हाला परत आणले रेल्वे स्टेशनला आणि आमच्या जेवणा खावण्याची अगदी चांगली व्यवस्था केली. पाण्यापिण्याची काय टेन्शन नाही. त्यांचे आम्ही आभार आहे. चुकून जर आम्ही काहीतरी बोललं तर आम्हाला माफ करा. तुम्हाला आनंद झाला ना प्रवास करताना? सगळा आनंद झाला. काही आम्हाला त्रास नाही. नमस्कार प्रेरणा मॅडम. आज जो हा सोहळा 26 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत अयोध्या मुख्यमंत्री तीर्थयात्रा ज्येष्ठ नागरिकचा हे दर्शन अयोध्या राम जन्मभूमीमध्ये आज जो 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंतचा जो मधला पिरियड हा आनंदाचा सोहळा आज आमच्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज उद्धवजी पालकमंत्री उद्धवजी साहेबांनी रत्नागिरी जिल्हा तसेच खेड मंडणगड दापोलीचे आमदार योगेशदादा कदम हे मनातले आमदार आणि लोकप्रिय आमदार आमचे आणि आज जो हा सोहळा एकत्रित रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आज जो प्रस्ताव मांडला आणि एक संकल्प सोडला त्या संकल्पामधून आज जसं आईवडील हे आईवडील सर्वांचे आईवडील आहेत, तुमचे सर्वांचे आईवडील आहेत. याची डोळा मी माझ्या पायी मुक्तीचा सोहळा. तर खरोखरच आम्हाला आज श्रीरामाचं दर्शन करून आज मुक्तीचा सोहळा त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना घडवून तुम्ही आणलेला आहेत. पुन्हा एकदा मी सर्वस्वी तुमचं हे स्टाफ समाज कल्याण जे सहाय्यक जे स्टाफ आहे रत्नागिरीचं त्यांनीसुद्धा एक प्रयत्न करून त्यांना खूप म्हणजे मेहनत घेऊन फॉर्म भरणं आपल्या प्रेरणा चव्हाणजी परत आपले खेडेकर साहेब जाधव हा जो सगळा तुमचा रत्नागिरीचा जो स्टाफ आहे प्रशासन स्टाफ आहे त्यांनीसुद्धा कष्ट घेतलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. तर या गाडीमध्ये सर्वांची देखभाल करणं एखाद्या आईवडिलांना जसं विचारपूस करणं चांगलं प्रेमभावना निर्माण करून प्रत्येक आईवडिलांना जसं विचारतो आपण विचारपूस कसा एक परिवार म्हणून आज रत्नागिरीचा हा आमचा एक परिवार निर्माण झाला. खरोखरच आम्ही आमचा घरपट आम्ही विसरलो. तर हाच एक आमचा आनंदाचा सोहळा आम्ही जो म्हटला आहे तोच हा खरा आहे जीवनाचा सोहळा आणि हा मुक्तीचा सोहळा आहे. आणि आज आमच्या ह्या माता भगिनी रत्नागिरीच्या आज मंडणगड तालुक्याच्या ह्या माता भगिनी पुरुष मंडळी जसा हा तीर्थ सोहळा अयोध्या आणि भजन रेल्वे प्रवासी भजन मंडळ आता आम्ही आज सर्वणी नामाचा श्रीरामाचा जयघोष करत आम्ही चालवलं आहे. आजपर्यंत आमचा शेवटचा भाग आहे गावी जाण्याचा परतनीचा. त्याच्यामध्ये हे कॅटरर्सवाले जे गव्हर्नमेंटचे जे कॅटरर्सवाले जे आम्हाला जेवण देतात त्यांनीसुद्धा आईवडिलांप्रमाणे आज सेवा केलेली आहे. त्यांचंही आज आम्ही ज्येष्ठ नागरिक रत्नागिरी मंडणगड तालुका आणि अखंड जिल्ह्यातर्फे वतीने आज आम्ही ज्येष्ठ नागरिक वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि असाच पुढचा हा सोहळा आणि पुंड्याचा सोहळा लाभू दे आणि हीच आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करतो की आम्हाला हा लाभ मिळाला. तसाच अखंड महाराष्ट्रामध्ये सर्व जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा हा सुख सोहळा आनंदाचा याची डोळा पाहिनी माझ्या मुक्तीचा सोहळा असंच ह्या सरकारने प्रयत्न करून त्या सरकारचं सुद्धा आम्ही सर्वस्वी वतीने आम्ही आभार मानतो. सर्व मुख्यमंत्र्यांचे तिन्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
पवार अजितदादा पवारजी, तसेच आमचे शिंदेसाहेब आणि नामदार योगेशदादा कदम, तसेच आपलं पालकमंत्री उदयजी सामंत, या सर्वांचे आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी वतीने आभार मानून आज असाच पुढचा सुखद व्हा आणि तुम्हाला सामर्थ्य सर्वस्वी देवो, चांगली बुद्धी देवो, काम करण्याची चांगली शक्ती देवो. ह्या गोरगरिबांचं हे राज्य आणलेलं आहे तुम्ही, आपलं सरकार, महायुतीचं सरकार, याचे सुद्धा आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय श्रीराम. अयोध्यापती श्रीरामचंद्र की. आज आमच्या सर्वांच्या अतिशय आनंदाचा क्षण आहे. 26 तारखेला खऱ्या अर्थानं अयोध्येच्या यात्रेला आमची सुरुवात झाली. समाज कल्याण विभाग, शासन, आपले पालकमंत्री उदय सामंत, आपले राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने ही अयोध्येची ट्रीप आमची आज यशस्वी झाली. सगळे सुखरूप गेलो. सगळ्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. नियोजन अतिशय चांगलं होतं. कुणाची कुठेही हेळसांड झाली नाही, कुठेही कोण हरवला नाही आणि सगळेजण आनंदाने अगदी अयोध्येचा रामाचं दर्शन घेऊन आज आम्ही सुखरूप दापोलीमध्ये परत पोचलेले आहोत. आणि पुन्हा एकदा सगळे कर्मचारी जे होते त्यांचे खास आभार मी मानेन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि नियोजन केलं, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार श्री अयोध्यापती श्री राम प्रभू की सुनील पांडुरंग ठाकूर, कारवाजेवाडी इथे राहतो. मी या अयोध्या दर्शन, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन या ट्रिपसाठी गेलेलो होतो. रत्नागिरी ते अयोध्या राज्य सरकारतर्फे आणि सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांतर्फे जी काय सोय केलेली होती, सगळी राहण्याची, जेवण खाण किंवा ट्रेनची, ती अतिशय चांगल्या पद्धतीने अरेंज केलेली होती. याबद्दल संपूर्ण शासकीय आणि ऑर्गनाईज करणाऱ्या टीमचे उत्स्फूर्तपणे आम्ही अभिनंदन करतो. याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. नमस्कार, मी राजेंद्र महादेव कदम. माझं गाव देवरुख, अंगवली, मार्लेश्वर. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जी सहल अरेंज झाली ती अतिशय सुरेख झाली. आमचा रत्नागिरी ते अयोध्या आणि अयोध्या ते रत्नागिरी हा प्रवास अतिशय सुंदर झाला. नियोजन उत्तम होतं. विशेष करून मी पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब यांचे विशेष आभार मानतो याला, कारण की त्यांनी नियोजन पद्धतशीर केलं होतं. आणखी विशेष म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा आमची 26 तारखेला गाडी सुटली त्या दिवशी कलेक्टर साहेबांना सूचना दिली की माझ्या प्रवाशांना कुठलाही त्रास होता कामा नये. नमस्कार, माझं नाव उल्हास गणपत खडपे. राजापुरात आम्ही आलो. मी राजापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे, म्हणून सहभाग घेतला नाही. पण सर्वांचं येईल की सहल शासनाच्या वतीने काढण्यात आली आणि सामंत साहेबांचा जो शब्द दिला होता की एकाही माझ्या ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, माझे कर्मचारी त्यांची काळजी घेतील, शासन काळजी घेईल, त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अत्यंत सुखरूपपणे त्यांनी आमची सोय केली. जेवणा खाण्याची सगळी सोय आमची चांगली झाली आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली तेव्हा तात्काळ ते कर्मचारी हजर होते आणि त्याच्यामुळे ही सहल चांगली झाली. आणि म्हणून शासनाचे, कर्मचाऱ्यांचे आणि सर्वांचे आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव सागर खडपे. मी राजापूर इथून आहे. आज शासनाची जी मुख्यमंत्र्यांची जी दर्शन योजना होती, या दर्शन योजनेचा लाभ आमच्या वडिलांच्यामुळे मला या योजनेचा लाभ मिळाला. अतिशय छान अशी योजना राबवली गेली माननीय मुख्यमंत्र्यांकडून. सर्वसामान्य लोकांना जी गोष्ट शक्य नव्हती, अयोध्येसारख्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे आणि त्यातही ज्येष्ठ लोकांना या गोष्टी सगळ्या अशक्यप्राय अशा गोष्टी आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना राबवून त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, खऱ्या अर्थाने पालकमंत्री, ज्यांनी स्पष्ट सूचना देऊन कर्मचाऱ्यांना सांगितलं की जर तुम्ही चांगली जर सेवा केली नाही तर तुम्हाला असं इंजेक्शन देईन की तुम्ही आठवणी ठेवाल. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत सर्व आमचा ज्येष्ठ नागरिकांची सोय घेतली, चांगली सुविधा घेतली. समाज कल्याणचे आमचे जे स्टाफ आहेत त्यांनी अतिशय चांगली काळजी घेतली. असं भाग्य लाभणं
असे पालकमंत्री लाभणं, असे मुख्यमंत्री लाभणं हे खरंच महाराष्ट्राचं भाग्य आहे. त्यांनी अतिशय छानपणे नियोजन केलं आणि कुठलीही गडबड न होता इथून जाण्याच्या नाश्त्यापासून त्यांनी जी व्यवस्था केली ती पार तिथे राहण्याच्या खाण्याच्या व्यवस्थेपासून इथपर्यंत येण्याची व्यवस्था ही अतिशय छान अशी पद्धतीने करण्यात आली. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. जसं श्रावण बाळाला दर्शन करायची संधी मिळाली आपल्या आईवडिलांमुळे, पांडुरंगाचं दर्शन त्यांना झालं, तसं आम्हाला आमच्या आईवडिलांमुळे रामाचं दर्शन करण्याची ही आम्हाला अतिशय चांगली अशी संधी मिळाली. त्याबद्दल माननीय मी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे तालुक्याचे आमदार यांनी किरणजी सामंत, या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रेरणा जितेंद्र चव्हाण. मी आणि माझे सहकारी युवक प्रशिक्षणार्थी आहोत. समाज कल्याण यांच्या मार्फत जी योजना राबवण्यात आली, म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांच्या द्वारा जी तीर्थदर्शन योजना राबवण्यात आली, त्याद्वारे आम्ही 26 ते 1 तारखेपर्यंत आम्ही अयोध्या तीर्थदर्शनासाठी गेलेलो. त्यामध्ये खूप चांगला आम्हाला अनुभव मिळाला. आपल्या आजीसारखे, आजोबांसारखे माणसांसोबत आपल्याला राहायला मिळालं. जसं आपल्या घरातलं वातावरण असतं तसं आम्ही त्या ट्रेनमध्ये, त्या प्रवासामध्ये अनुभव घेतला. आम्हाला खूप आनंद झाला आणि असा एक्सपिरियन्स सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा आला आणि एकदम मस्त. म्हणजे आम्हाला कसं आयुष्यात पुढे कसं जावं आणि कसं जगावं, कसे लोकांशी आपण एक्सप्रेस करावं, त्यांची कशी काळजी घ्यावी हे आम्हाला कळलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आहे. आणि समाज कल्याणचं तर खूप, कारण आम्हाला तिथे खूप चांगलं शिकायला मिळतंय.